हार्ड 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 विषय एकदम हार्ड. अरे बाप. सोय 30-25 सोय खतरनाक खतरनाक मावर आहे. विषय आहे का म्हणजे आधीचे लोक सांगायचे की ही देवी इथंच हा स्थायिक झाल्या म्हणजे आणि इथेच राहिली मग तिचा मग मंदिर वगैरे बांधला बरोबर ना. कावदेवी माते की सौंडाई देवी की जय. बघा काय मस्त असा मंदिर आहे. 5:30ला टाकला 5:30ला टाकला डायरेक्ट भाई 1.5 तासात एवढा तर ना. हा पावर काम केलं काकाने चिंचोटीला. हा आणि पैसे पडलेले पैसे इकडे पाडले ते म्हणजे जादू वगैरे करून. हा बघा जादू वगैरे केली आणि पैसे वगैरे पाडले. ते बोलतात ना आबाळातून पैसे वगैरे पैशाचा पाऊस आहे ना पारो. तसं पारोने बनवलेले गुलाबजामुन. थँक्यू पारो. स्वीट स्वीट गुलाबजामुन विथ शेकोटी. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आपले ब्लॉग एन्जॉय करताय ना, तर आपले ब्लॉग असेच एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग. तर गाईज मस्त आलो आहे नागलेगाव वसईमध्ये म्हणजे सासवडीमध्ये आलेलो आहे. दुसरा दिवस आहे. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होते ते तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला. पारोने मस्त रताळे ठेवलेत. लय छोटे आहेत पण. हा छोटे रताळे मागच्या वेळेस मोठे होते. मला चिंच वाटली सिरियसली. तुला चिंच काही भाजायला लागले. चिंच पण भाजून भाजी लागते. आम्ही खायचं छोटं. चला तर गाईज किचन क्वीनला विचारू. आपल्या कल्पना किचन क्वीन इकडची. तिने काय काय बनवले. कल्पना काय काय बनवले आज. डाळ भात आणि छोले भाजी. छोले भाजी. अरे काल चिकन फ्राय मस्त झालेलं. कल्पनाने जेवण वगैरे रेडी करून ठेवले पद्धतशीर. हा काय हा काय रा काय बोलतेस. हा कसली चटणी. हा ना कायरा पण किचन क्वीन आहे. चटणी बनवायला लागले. हा अरे बनव बनव. मी कायराची फ्रेंड. हा तू काय बनवले. तू रताळे ठेवलेत ना अजून. आणि आमचे सासू सासरे बाजारात गेलेत मार्केटला गेलेत. कामनच्या ना बारो. हा कामनचा मंगळवारचा बाजार असतो तिकडे गेलेत शॉपिंगला. आम्ही उठायच्या आधीच गेलेत ते आहे ना बारो. आणि कारण इकडे कसे लवकर उठतात आणि आम्ही पासले पारा ना बारो. यार काल म्हणजे खतरनाक झोप. एवढी गार गार झोप लागली ना. पारो कशी होती थंडी. पावर ना फुल अंगाला भिडत होती एकदम खतरनाक गार गार. आणि असं झोपलो ना ते डायरेक्ट उशिराच उठलो. आणि आता फ्रेश वगैरे होऊन व्लॉग लगेच चालू केला है ना. हा झोप पण लवकर आली. लवकर झोपलो. इकडे आल्यावर आपण लवकर झोपतो आणि उठतो पण उशिरा. बाबाने आई आले बघ शॉपिंग करून फुल मार्केट. जा काय रा जा बाबाला हेल्प कर जा. फुल मार्केट घेऊन आले फुल. कायरा पण गेले आजी आजोबांना हेल्प करायला. बघा थैली घेऊन आले. हे कुठली थैली आली. कलिंगडची फक्त. हा सांगून तरी जायचं. मी सकाळी शोधतोय. बोललो गेले कुठे सासू सासरे. काल दे सांगितलेलं मला. नाही मला नाही माहिती अजिबात. मी उठलो आणि सकाळी शोधते बोललो सासू सासरे गेले कुठे. नंतरला कळलं की मार्केटला गेले. ते का आले गाईज मस्त भाजीपाला. ते कामनला ना कलिंगड. ओके ओके. लाईट नाही. लाईट घेऊन तरी आहे की. लाईट गेले मगाशीच लाईट गेले अजून आले नाही. आम्हाला वाटलं तुम्ही लाईट घेऊन याल. मला काय बोलतो 31 ला फुल एन्जॉय करू. बँड बिन जॉईन करू मस्त पैकी. हा फुल प्लॅन आहे वाटतं. फुल प्लॅन पार्टी बिल्टी जोरात. हा ना. जेवला तू. नाही नाश्ता कोणाला 11 वाजता. काल आपली भेटत नाही झाली बाळा. काय होतं काय जेवण नाश्ता काय केलास. नाश्ता बोंबली होती. काय बोंबे मस्त फुल पावर. हा बाळा भाई आपला मित्रा बाळा हे खतरनाक. तर गाईज मस्त निघालो आम्ही. इथे ना मंदिर आहे
म्हणजे खूप जुनं मंदिर ना बरं. हा. हां जुनं मंदिर आहे, आधीपासूनचं आहे. चौंडाई देवीचं म्हणजे गावदेवीचंच आहे. त्या मंदिरात चाललो आहे आम्ही. मी आहे, पारो आहे, मस्त पारोनी पण तयारी केली आणि सासरे आहेत आपले आणि हे तिघ आहेत चिल्ली पिल्ली. मस्त चालत चालत जाऊ, जवळच आहे, पायवाट मारत चालत चालत जाऊया. म्हणजे मंदिर कसं आहे आता रिनोव्हेशन केले, मस्त बनवले मंदिर आहे ना. आता थोडं बनवले ना मंदिर. हां मंदिर मस्त बनवलंय. चला आता जाऊ, दाखवतो मस्त चालतोय. काका कुठे? हां अच्छा अच्छा मंदिरात जाऊन येतोय. हो हो हो. काय हा देव म्हणता? हा मस्त सर देव ते पण आहे. चालतं आम्ही मस्त. आणि हा मंदिर म्हणजे नवीन आहे आणि येतो आम्ही इकडे जत्रेला. लास्ट इयर आलो नव्हतो कारण की रोहनचं तेव्हा लग्न होतं. एप्रिल मे मध्ये असते ना जत्रा. एप्रिल एंडिंग मेच्या स्टार्टिंगला अशी जत्रा असते आणि मस्त मंदिर आहे. चला आता जाऊ मंदिराच्या आत. काय रा बघा काय मस्त असं मंदिर आहे. काम चालू आहे अजून. मस्त कळश आहेत मोठे. असा एंट्रन्स आहे. चला जातो, आधी दर्शन वगैरे करतो. गावदेवी माते की, चौंडाई देवी की जय. बघा काहीच मस्त असे देव आहे. सासरे सांगतील आता आपल्याला कोणता कोणता देव आहे. हा हा ही चौंडाई देवी आहे. हातोबा, हा काय हातोबा. हातोबा देव, चांदोबा देव. वाघोबा. अच्छा हा वाघोबा देव आणि हा चांदोबा देव आणि हा हातोबा आणि चौंडाई देवी. मस्त रूप आहे. प्रकट झालेले देव आहेत ना, बरोबर ना. हा चांगल्या लोकांची कामं होतात. हो आपल्या हातामध्ये या मातेने हा कमीत कमी ज्या बायांना मुला तर कमीत कमी 25-26 बायांना मुला झाली. अच्छा. अशी या देवीने आपण हात हा दिला. म्हणजे नवस वगैरे पूर्ण होतात असं आहे. पूर्ण होतं. हो आणि आपला जीवदान यायचा फोटो पण आहे इथे पद्धतशीर. म्हणजे जे जे असे नवस इथे घेतात त्यांचे नवस पूर्ण होतात, बरोबर ना. मुलावर हो होतात. लाईट नाही. तर गाईज मस्त आहे असं मंदिर आहे. बांधकाम चालू आहे अजून. मस्त आम्ही दर्शन वगैरे केलं, जरा बसलो वगैरे गाभाऱ्यात. हा असा गाभार आहे मस्त आईचा, चौंडाई देवी गावदेवी माता. असं दर्शन वगैरे केलं आम्ही पद्धतशीर. आणि ही इकडे पुरी जत्रा भरते ना. हा पुरा पॅसेज आहे ना, जत्रेच्या दिवशी मस्त जत्रा भरलेली असते पूर्ण. एक दिवसाची जत्रा ना. हा पण फुल एन्जॉय आम्ही येतो. म्हणजे गेल्या वर्षीच नाही आलो पण येतो. एप्रिल आणि मेच्या मध्ये असते ती जत्रा फुल. हा एकदम काय बोलतेस सण सारखा. हा आणि पारो दरवर्षीच येते. आणि ही पूर्ण हा पॅसेज पुरा जत्रेने भरलेला असतो पूर्ण. हा
काय बोलता हा 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 बघा मंदिराचं अजून काम चालू आहे. कामगार काम करतायत वन साइड. आणि तो शंकराचा मंदिर बनतोय ना. हा छोटा इथे आहे शंकराचं मंदिर, तिथे जाऊ. पण आता नवीन बनणार आहे तो हा आहे, त्याचं पण काम चालू आहे अजून. हर 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 महादेव शिव शंभो. हा शंकराचं मंदिर आहे मस्त. तो आता मोठा तिथे बनवायला लावलाय, बरोबर ना. त्याचं पण काम चालू आहे. बाप्पा कर बेटा. बोलते खूप जुनं आहे, म्हणजे पप्पा वगैरे लहान असणार त्यांच्या हा हे मंदिर. पप्पा वगैरे लहान असतील तेव्हापासून हा मंदिर तेच ना दिसतोय ना. आणि आता तो नवीन तिकडे बनवायला लावलाय ना. हा पूर्ण पॅसेज मस्त मंदिराचाच आहे. मस्त मैदान वगैरे मस्त वाटतंय. मंदिराची रचनाच भारी असते गावातल्या. मस्त काही दर्शन वगैरे केलं, मन तृप्त झालं, एकदम मन तृप्त झालं. पारो कसं वाटलं पारो दर्शन करून? मग मस्त वाटलं. हा मग तुला बोला आज मंदिरात जाऊ. काय बोलते? उपवास असल्यावर आपण जातोच ना. हा तेच. काय बोलत ते पप्पांच्या आधीपासून अरे म्हणजे जुन्यापासून आहे. पप्पांचे पप्पा वगैरे लहान असणार. बरोबर मंदिर ना ते. प्रकट आहे ना देवी आणि. बोल मग गावदेवी माते की चौंडा आहे देवी की. देवी ज्या होत्या ना 7 देवी त्या इकडे या डोंगरात होत्या. इकडच्या हां या डोंगरात होत्या. त्या बाकीच्या इकडे गेल्या तिकडे निघाले ती इथे जागच राहिली. हा म्हणजे चौंडा आहे देवी. आधीची लोक बोलायचे या डोंगरात त्या देवी प्रकट झाल्या. अच्छा अच्छा. वज्राखरीची हा पायाची विकेंदरची हा. देवी बोलते तिकडे गेल्या तिकडे गेली नाही. हा मग बरोबर नाही. देवी म्हणजे जवळजवळच आहे ना. आपले महालक्ष्मी झाली, विरारची जीवदानी आई, वज्रेश्वरी आई. त्या ना आहे हा, म्हणजे अच्छा. इकडे आमच्या इकडे गावात हा गावातल्या देवी, गावदेवी तेच. सगळे गावी गेले ना आणि हा. मग मंदिर बांधले. अच्छा अच्छा. आधीचे लोक बोलायचे असं. हा हा. म्हणजे आधीचे लोक सांगायचे की ही देवी इथंच हा स्थायिक झाल्या म्हणजे आणि इथेच राहिली. मग तिचा मग मंदिर वगैरे बांधला, बरोबर ना. गाईज मस्त वीट भट्ट्या पण आहेत, चालताच लागतात. मस्त वीट भट्ट्या. हा पारो काय बोलत होतीस वीट भट्ट्यांचं? विटांची साईज मोठी झाली ना. आधीपासून आहेत ना बारे पण वीट भट्ट्या. ही लोक किती मेहनत करतात. अरे खूप वीट भट्टी बोललो तर मेहनत खूप. आणि इकडे गावी एवढी थंडी असते आणि हा. ते लोक 3 वाजता 4 वाजता काम काय बोलते? चालू करतात. अरे गावी एवढी थंडी असते आणि ते लोक 3-2 वाजता वगैरे काम चालू हा भाई मेहनत आहे वीट भट्टीला. रात्रीचं. वीट भट्टीला मेहनत आहे बघा ना. मस्त पैकी इथेच आहे, जवळच आहे पारोच्या इथून. चालताच लागते वीट भट्ट्या वगैरे ना पारो. तर गाईच कसं आहे माहिती आहे का, नागलेगाव म्हणजे क्रिकेटसाठी फेमस आहे. आणि गावातल्या पोरांनी तर मस्त देशी जुगाड बनवला आहे, गावठी जुगाड. मस्त टर्फ बनवलं आहे जाळ्या लावून. हा बघा रात्री तुम्हाला दाखवणार होतो पण ते राहूनच गेलं. असा टर्फ बनवला आहे क्रिकेट खेळायला, एक नंबर ना. हे बघा जाळी वगैरे पद्धतशीर. म्हणजे इकडची पोरं खूप क्रिकेट खेळतात आणि फेमस आहे नागलेगावातली टीम आहे ना पारो. फुल मोठ्या ट्रॉफ्या ना. तर गाईज मस्त मंदिरात दर्शन वगैरे करून आलो. पद्धतशीर रस्त्याला चालत वीट भट्टी दिसली, टर्फ वगैरे दिसला, मस्त तुम्हाला दाखवला. त्याला काय आता जेवण वगैरे घेऊ, मस्त व्हेज जेवण आहे आणि जेवण घेऊ. आणि पारोचा तर काय उपवास आहे. पारोला सासू-सासऱ्यांनी काहीतरी आणले मार्केटमधून फळं वगैरे, ते पारो खाईल, बरोबर ना पारो? तेच खाशील ना तू? पारो काय आणले दाखव फळं तुला उपवासाची. बोर आहे, सफरचंद आहे. अच्छा सफरचंद, बोर कलिंगड आणि कलिंगड आणि काय शेंगा ना. शेंगावर ताव मारला वाटतो तू ना. हा
हा बोल बाबू. तुझं खाऊन झालं हो. आम्ही पण जेवलो. आम्ही पण मस्त जेवलो. छोलेची चण्याची भाजी होती मस्त. पापड डाळ भात वगैरे खाल्ला. काय बोलते वारो? मी एवढं सगळं खाणार नाही. हा तुझा उपवास आहे ना, खा ना ग. मला सफरचंद वगैरे नाही आवडत. बोरं का बोरं? आणि आपण ते रताळे पण भाजले ते राहिले. हा रताळे खायचे राहिले यार. मला काय नको. मग एकदा काय खायला लागलं का अजून खायला वाटतं. मला पण उपवासाला पण खायचं असतं पारो. मी माहिती ना जास्त खात नाही. हा तू जास्त खात नाही म्हणून एवढं सगळं पुण्यात ठेवलंय ना. किती खाल्लंय तिने? आवा कलिंगड अर्धा केलाय काय तो कायरा नाही खाल्लाय छान. पद्धतशीर. चटणी कायराची चटणी चालू झाली. हा रे असं अजून काढले बघ. गावठी केळे आणले शेतातले बघ. सोडून टाकते मी. हा चिकू पण आहे हा बघ. हा उपवास सोडून हा फळांसोबत उपवास सोडून टाकतो आता. हा केळे आणले आता. याला ढोबेला केला बोलतात. ढोबेला केला भाजीसाठी. पारो खावानी पारोचा वेळी लय पाहुणचार करायला लावलाय. फळं वगैरे आणून ना पारो. काय बोलते ऊन झालं. का? थंड लागते. हा थंडी चालू झाली ना लगेच परत. थोडा टाइम नाही आला तर. दुपार आहे तरी थंडी लागायला लागली ना परत थोडी तुला. चल उन्हात बसायला. हा बघ इथे ऊन आहे बघा ऊन. ऊन पण उन्हासारखा नाही. इथे बसलोय ना. हा लहानपणीच्या आठवणी सगळ्या जाग्या होत्या त्यात. इथे बसल्यावर तुला. हो ना. त्या नदीमध्ये मस्त आम्ही आंघोळ करायचो. कुठल्या? ना इथे नदी आहे ना तिथे. आणि त्या शेतात वगैरे मस्त आम्ही खेळायचो. पाणी घर वगैरे बनवायचो. पकडा पकडे. तो छोटावाला शेत दिसतो का तिथे? तो थोडासा असा डीप होता ना वर. मग त्याच्यामध्ये ना आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये पण खेळायचो तेवढ्या भागामध्ये. अच्छा. आणि तिथे वर सगळे असायचे गावातले. मजा यायची. हा खूप खूप खेळलो इथे. जुन्या आठवणी आपल्या आठवणीच असतात लहानपणीच्या. मजाच वेगळी. हो विश म्हणजे आपण देवाकडून जे मागतो ना ते विश असते. आपल्याला जे पाहिजे असतात ते विश असतात. अच्छा विश करलं. अच्छा अच्छा म्हणजे विश. अच्छा विश बोलते. विश बोलते. हा 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 मग तू काय मागितलं देवाकडून? देवाकडून मला खाऊ पाहिजे, अजून खेळणे, अजून घर पाहिजे. मला नको मुंगे चावू दे. हा एवढ्या विश मागितल्यास तू? तर गाईज तुम्हाला माहिती आहे गाव बोललं का कोण ना कोण फेरीवाले येत असतात मस्त घंटी वाजवत. तसंच आपले एक चिक्कीवाले काका आलेत. हे घे एका पारोने चिक्की घेतल्यात. हे घे पारो. पारो बघ हे का पारोने मस्त चिक्क्या घेतल्यात काकांकडून. काका घंटी वाजवा जरा. हा मस्त चिक्की घेऊन आलेत काका. गाव बोललं का असेच इकडे ना पारो फिरतीवर. अरे चिक्कीवाला या पार चिक्की तुले. काका वारे हसले. किती घेतल्या पारो चिक्क्या? मग कल्पनेने पण घेतल्या ना. चल चल. गाव बोललो का भाई असे विषय असतात गावात. विषय काय करायला लागले फुल संध्याकाळी? अरे मेथी धुवायला लागले. हा मेथी धुते आणि मगाशी पण काहीतरी कापत होतीस ना? हा करेला. काय काय माझ तुझा उपवास स्पेशल काय काय? मेथी, वाटाण्याची भाजी, डाळ भात. बापरे 3 भाज्या. स्वीट मध्ये काहीतरी बनवायचं. काय बोलते? स्वीट मध्ये काहीतरी बनवायचं. हो ना. काय बनवणार आहे स्वीट मध्ये? ऑप्शन काय तुझ्याकडे? गाजरचा हलवा आहे, हा शेवेची खीर आहे,
अच्छा ऑप्शन आहे का? आणि गुलाबजामुन आहे. तिघांपैकी एक. गाजरचा हलवा, गुलाबजामुन आणि सेव शेवई. अच्छा अच्छा. मग काय तू काय चॉईस केले? हा बघू. बघू. तुम्ही सांगा ना काय बनव ना, तुला जे आवडेल ते बनव ना. तुम्ही सांगा ना यार. हा मी काय सगळं बनवेल. हा, बनव काय नको. हा 3 आयटम नको बनवू, म्हणून लय गोड होईल. वगैरे पारो शेंगदाण्याच्या कुटवाली मेथी. काय बोलते? शेंगदाण्याच्या कुटवाली मेथी बनवते. अच्छा अच्छा. बनव. शेंगदाण्याचा कूट टाकून पारो मेथी बनवणार आहे ना पारो? बनव. हा योग्य. हा हा योग्य. हा खरंच. यु नो खलबत्ता. आय नो. इथे पण खलबत्ता. आय नो. हा. एक तर कल्पना बघायला लागले मस्त, तू कशी जेवण बनवते. पण कल्पनानी पण मस्त जेवण बनवते. कल्पना एक नंबर जेवण बनवते. कल्पना बघते उलटाक लावून. जरा ताईकडून पण काहीतरी अजून शिकू चमचमीत, है ना कल्पना? वन साइड आहे बारो. काय ठरवलं का मग स्वीट काय बनवायचं? हा काय बघू. मला काय विषय, थंडी लागली काय? मग लवकर पेटवली आज शेकोटी. लवकर पेटवली शेकोटी. पेटवायला तेव्हा पेटवली लवकर. हा का? पोरं विचारतायत आज आहे का नाही. हाय ना हाय. आज आला हा ना. काका बंडू काका दुपारी भेटलेले तर मस्त तिथे खाडीमध्ये जाळी टाकून आले आणि मासे आणलेत मस्त यांनी पकडून, है ना तुझ्या? 2 गोणी. 2 गोणी मासे आहेत. बघू आता. क्या काका भेटलेले दुपारी पण माहिती नाही तो कशा आहेत. एवढी साईज आहे. थांब ना काढू तर दे. वा, आईचा गो. विषय आहे का बाई? हाड विषय एकदम हाड. अरे बाप. सोय 30-25 सोय. खतरनाक मावर आहे. विषय आहे का? खतरनाक आहे. पावर काम केलंय. किती वाजता गेलेले सकाळी? आता दुपारी तेव्हा दिसले तेव्हाच ना? आपल्याला दिसले तेव्हाच ना? हा 5:30ला टाकला डायरेक्ट भाई. 1.5 तासात एवढा खतरनाक. हा पावर काम केलंय काकाने. एक नंबर भाई. मच्छी नुसती ताजी फ्रेश जिवंत आहे एकदम. अजून एक गोण सोडायची आहे. बघा साईज. दुसरी पण खाली गेली. आवडत काला मासा असता तरी पण म्हणजे कसं घेऊन नाही जायला. कडक नाही. हा काय बोलता? याचा मास ना कडक नाही. हा नरम राहतो. तळून खायला चांगली लागते. हो रसा पण चांगला लागतो. पण मस्त काकाने मच्छी वगैरे दिली. तुलसीनी निघालोय. पण आज कसं मंगळवार आहे. बघू 31 उद्याचा पण प्लॅन असेल ना काहीतरी काय नाही बनवू, आहे की नाही? हा काय बोलत मागचं मासळी कडक होत नाही. हा त्याच्याकरता लोक जास्त खायला घेत नाही. हो नरम हो हो. नरम राहते. नाही पण खतरनाक मावरा लागला काकाने. म्हणजे अर्ध्या तासात तेवढी मच्छी लावली ना? अर्ध्या तासात तेवढी मच्छी लावली. एक नंबर बाई. किती यार. 2 गोण्या भरून होत्या. खतरनाक. चला आलोय घरात. गावात मस्त फिरून वगैरे आलो जरा सासऱ्याने मी. आणि मच्छी पण बघितली. ती दाखवली तुम्हाला मच्छी. पारो
अरे काकांनी मच्छी आणले ना फुल, 2 जाळ्या लावलेल्या फुल बोलतात. काय बोलते मग? हा अच्छा गुलाबजामुन सिलेक्ट केला तू. ओके ओके. हा का त्या दिवशी आम्ही येताना मार्केटमधून गुलाबजामचे पाकिट घेतलेले. ते आता पारो बनवणार आहे ना स्वीटमध्ये. काय म्हणजे गुलाबजामुन स्वीटमध्ये. ओके बनव बनव. हा बनव बनव बनव. काय बोलते? हा बनव चल मस्त. आज घरच्यांना मस्त स्वीट्स गुलाबजामुन दे. ओके. हा ओ पारो मॅडम कुठे आहेत? काय करते? का आठवण उठण आहे की नाही? अरे झोपले तुम्ही, आडवे पडलेत. नवऱ्याची आठवण उठण आहे की नाही? झालं जेवण वगैरे बनून? हा ना. भाई हम लोग मस्त गाव में मच्छा रहते क्या? अरे पत्रू बोललो चल पत्रूला वर. पत्रू आलेला, पत्रू यशोदा ताईचा मुलगा. हा विचारत होता तुला. नाही गेलाय का भेटायला आलेला? तो बँकेचा आवाज ऐकून इकडे आला ना रे. त्याला उमेदा बोलला मामा आलाय, मामा आणि मामी आले, मग तो भेटायला आला आता. हो गाईज मस्त फिरून फिरून आले जस्ट पारण. जेवण बन झालं ना बरं बनून. पोरं प्रॅक्टिस वगैरे करू ते बघितलं. मग कधी जेवायचं? चालेल. बाईला न्यायचे आहेत ना भोपळा. त्यात बसली म्हातारी. बाबू म्हातारीचा भोपळा बघ. हा तो बघ बाबाने आणलाय बघ. त्याच्यामध्ये म्हातारी बसलेली होती. तू आणि बाई मम्मी बसून जा त्याच्यात. बोला. हे बघा गुलाबजामुन स्वीट मध्ये. आणि फायनली पारोने मस्त गुलाबजामुन बनवले. ते बघा जेवण वगैरे झालं बोलते ना. काय काय? अच्छा कारलं वगैरे ना. चल मग तुला उपवास सोडायचे ना. बायकोचा उपवास आहे अजूनपर्यंत वाट बघत होती आमची. आता आम्ही खाली जाणार होतो नाचायला. हा नाही लवकर बंद केला. डान्स करायला पोरांनी प्रॅक्टिस लवकर बंद केली. जेवायचं का थोड्या वेळाने जेवाय? थोड्या वेळाने जाऊ. पक्का पक्का ना. काय बोलते पारो? पारो स्पेशल काय आज? आज पारोने जेवण बनवले. नाही कल्पनाने भाजी बनवली. भाजी कोणी बनवली? कल्पनानी. आम्ही मेथी कारले वगैरे बनवली. काय? डाळ वाटाण्याची भाजी. ही मेथी. ही मेथी आहे. आणि हे करेला. भात, चपाती भात पापड, पापड. काय बोलते? गुलाबजामुनचा टोप आतमध्ये. हो पण द्या आम्हाला खायला गोड. गरम आहेत ना. उपवास स्पेशल. चला गाईज या जेवायला मस्त जेवून घेतो आणि भेटतो थोड्या वेळाने. तर गाईज मस्त जेवलो, दाबून जेवलो पोट भरून मस्त. पारोचा उपवास पण होता तिने सोडला. आता आम्ही तयारी करायला लागलो मस्त शेकोटीची. सासऱ्यांनी मस्त लाकडं काढलीत कारण की ना गाईज खूप थंडी आहे. गुलाबी थंडी पण नाही बोलता येणार, खतरनाक थंडी आहे. फुल गारठा झालाय. काय बोलते कायरा? कशी आहे थंडी? हा उडी घालून झोपायला लागणार आहे ना. तुला उडी घालून झोपायला लागेल. सगळं झाकून झोपायला झाकून. पूर्ण झाकून झोप. हा कशी आहे थंडी? कशी आहे सांग ब्लॉग मध्ये. हा कशी आहे थंडी? लय आहे थंडी. पावर थंडी आहे. पावर थंडी बरोबर. शेकोडी पण पेटेल आता. शेकोडीचा स्वाद घेतो आम्ही मस्त. आणि गाईच पारो पण घेऊन आले मस्त. काय ग? गुलाबजामुन. हे बघा पारोने बनवलेले गुलाबजामुन. थँक्यू पारो. सगळ्यांनी स्वीट गुलाबजामुन विथ शेकोटी आहे ना. मस्त. आता गुलाबजामुनचा पण स्वाद घेऊ. शेकोटी तर चालूच आहे. काय बोलते पारो? तू खाल्लास की नाही? बरो चल बरो हाताने बरो. एक नंबर. कसं झालं? अरे पावर झालाय. नाही खरोखर मस्त आहे.
ऐका ना, एकदा नाही का तुम्ही स्टोरी सांगितलेली ते माणसं म्हणजे तो पैसा पाडणार होता आणि पानं निघाली, तो किस्सा सांगा ना, विसरलो मी जरा. एका माणसाने एक भगत आणला होता, आणि त्यांनी सांगितलं की मी पैसे पाडून देतो, हा पैसे पाडून देतो. आणि समोर तो डबल टकार होता, 7-8 लोक ते होते. हा आणि काही पैसे भरपूर काहीतरी पाडले, पैसे भरपूर असे 1-2-3 टाक्या भरून पैसे पाडले. हा ते टाकीवर सफेद कपडा बांधला, हा सफेद कपडा बांधला आणि त्या भक्ताने सांगितलं का माझी रक्कम मला देऊन टाका तुम्ही हा आणि मला नेऊन ठेवा. हा तो माणसाला तिकडे चिंचोटीच्या फाट्यावर त्याला नेऊन ठेवला. चिंचोटीला. हा चिंचोटीला आणि पैसे पडलेले हा पैसे इकडे पाडले ते म्हणजे जादू वगैरे करून. हा बघा, जादू वगैरे केली आणि पैसे वगैरे पाडले. ते बोलतात ना आबाळातून पैसे वगैरे, पैशाचा पाऊस आहे ना पारो, तसाच किस्सा ना. हा तसं हा पैसे पाडले असे. आणि त्यांनी ते कपडा बांधून त्याने घेतला, हा कपडा बांधून घेतला आणि त्यांनी सांगितलं काही 8 दिवसानंतर येऊ कपडा हा. खोलायचा. लगेच खोलला तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. 8 दिवसानंतर 8 सांगितले. दिवसानंतर खोलायचा हो. होता. तर का ते भक्ताला पलायचा होता अगोदर. हा हा तर मग ते 8 दिवस आहे, त्याचे पार्टनर होते ना, 7-8 लोक पार्टनर होते. हा त्यांना असं वाटलं का 8 दिवस म्हणजे कसं पुरे होतात एकदांचे, हा आणि आपण खोलून बघतो. बरोबर. आणि मग 8 दिवस झाले आणि खोलून बघतो तर त्याच्यात सगळी आंब्याची पानं होती. आंब्याची पानं आंब्याची पानं होती. फुल गंडवला. हा फुल गंडवला. आणि म्हणजे खतरनाक स्कॅम. हा भक्तांनी पण खतरनाक स्कॅम केला. म्हणून हा. बरेच असतात ना, हा. ते त्याचे पार्टनरशिप येत नाही, आपले स्वतःचे पैसे असतात ते घेतात. अच्छा. मग ते पैसे पाळलेले पैसे घेत नाही, ते ओरिजिनल पैसे नसतात. हो. ती जादू असते, जादूची याच्यावर करतात. अच्छा अच्छा. आपल्या डोळ्यांना हे करत असते ते बघा. म्हणजे फिरवा फिरवी ना. हा फिरवत. हो. शेकोटे आणि स्टोरी खतरनाक किस्सा सांगितला बाई. खरोखर बेकार स्कॅम. म्हणजे त्या काळात पण स्कॅम व्हायचे. हा बारो. हल्ली पण ते करतात. हा असं मी कधी हा म्हणजे माणसांना एक गंडवायचं. बरोबर बरोबर. जादू करतात. काय बोलते बारू, तू काय बोलते? स्कॅम तेव्हा पण खतरनाक ना. हा आता मोबाईलवर होतं, हा आता मोबाईलवर फ्रॉडगिरी. पण हे होतं. हा? हल्ली पण असं पैसे विषयाचे करताना लोक हा करतात ना, लोकांना गंडवतात ना यार. आणि गंडवतात. मेन म्हणजे चांगली चांगली माणसं त्या म्हणजे फसतात. हा बळी पडतात. हा पोलीस हा हाव असते ना ती पैशांची जास्त हाव केली का असे सीन होतात. बरोबर. माझ्या आठवणीनं अगोदर एक इंदिरा गांधीचा रुपया होता. ते रुपया काही 9 कमलाचा काहीतरी होता, तुम्ही आता बघितला नाही. हा. पण त्याच्यावर 9 कमलाचे निशाणे होते. 9 कमलाचे निशाणे बोलते 9 करोड 9 करोड. हा बरोबर. हा बरोबर बरोबर. असे सांगायचे. आपण तर रुपया पण तो बघला नाही. तर गाईज आजचा व्लॉग मस्त असा होता. मस्त मंदिरात वगैरे गेलो, आईचं दर्शन वगैरे केलं. त्यानंतर काकांनी मच्छी वगैरे पकडून आणली, ती पण दाखवली अचानक भयानक. आणि त्यानंतर पारोनी मस्त गुलाबजामुन आणि आता शेकोटी विथ स्टोरी सासऱ्यांसोबत केली. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट.